तर इथं कार जी कर्व रोडवरती आहे, आपण तिथं कन्सिडर करू शकते की कार काय करायला, सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशनसाठी काय गरजेचं आहे, सेंट्रिपिटल फोर्स. मग इथं कारचे टायर्स आणखी रोड ह्यांच्यामध्ये काय असणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. मग आता इथं हा जो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आहे, हा फ्रिक्शनल फोर्स भरोसेमंद नाही आहे. भरोसेमंद नाही म्हणजे कसं, की समजा हा तो आपला कर्व रोड, ही ती कार जी कर्व रोड करायला म्हणजे सर्क्युलर मोशन करायला नाही, इकडे तो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच फ्रिक्शनल फोर्स. पावसाच्या दिवसामध्ये काय होणार की रोड ओला असणार, त्याच्यामुळे टायर आणखी रोड ह्यांच्यामधलं हे फ्रिक्शन कमी होण्याचे चान्सेस आहेत. फ्रिक्शनल फोर्स कमी होणार म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स कमी होणार. ठीक आहे. समजा ह्या रोडवरती काहीतरी असं ल्युब्रिकंट मटेरियल समजा सांडलं असेल, ऑइल वगैरे काहीतरी सांडलेलं असेल, तर तरी पण फ्रिक्शन कमी होणार. फ्रिक्शन कमी होणार म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स कमी होणार. गाडीचे टायर्स जर खराब झालेले असतील तर फ्रिक्शनल फोर्स कमी होणार, त्याच्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स कमी होणार. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कमी व्हायचे चान्सेस आहेत आणि फ्रिक्शनल फोर्स कमी होणार म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स कमी होणार. आणि कोणत्या पण सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स हा गरजेचा आहे. सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर सर्क्युलर मोशन होत नाही. त्यामुळं सेंट्रिपिटल फोर्स असणं आणि तो जास्त असणं कधी पण चांगलं, कारण सेंट्रिपिटल फोर्स जितका जास्त असेल तितकं ह्या कारला इथून इकडे असं कर्व करायला, यू टर्न घ्यायला जास्त स्पीडनं बरं पडेल. सो आपल्याला काय मेंटेन करायचं आहे, सेंट्रिपिटल फोर्स मेंटेन करायचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे बँकिंग ऑफ रोड करावं लागेल. सो बँकिंग ऑफ रोड कोणाचं करायचं आहे, एकतर कर्व रोड्स करायचं आहे. बँकिंग करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तर आउटर एज रोडची इनर एजपेक्षा वरती उचलून घ्यायची. म्हणजे समजा असं डायग्रॅम्स काढतो मी पलीकडे. डायग्रॅम्स खूप इम्पॉर्टंट आहेत, डायग्रॅम समजावून घ्या. बघा, आपल्याला इथं एकूण 4 डायग्रॅम्स लागतील. पहिली डायग्रॅम आपण काढूया की कर्व रोड आहे, हा एक कर्व रोड आहे. ठीक आहे. ह्याच्यावरती ही एक कार आहे जी सर्क्युलर मोशन करायला म्हणजे यू टर्न करायला, म्हणजेच ती तिचं सर्क्युलर मोशन करायला. कार समजा इथं आली तर इथं इनवर्ट डायरेक्शनमध्ये कोण असणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. दुसरी डायग्राम, ही झाली पहिली डायग्राम. दुसरी डायग्राम, मी समजा अशी एक कार घेतली की म्हणजे समजा हा रोड आहे ना, कर रोड, ह्या कर रोडचं समजा हा एक पट्टी अशी, ह्या रोडची ही कशी पट्टी कापून इथं घेतली आपण. समजा या कापून घेतलेली ह्या रोडची ही पट्टी, ही कोण आहे, ही इनर साईड, ही कोणती आहे, आउटर साईड. आणि ह्याच्यावरती समजा अशी एखादी कार आहे. ठीक आहे. आता इथं काय आहे की कार आहे, हा रोडची पट्टी आहे ही आपण कट केलेली. कारचं वेट कुठे काम करणार, डाऊनवर्ड, mg. कार जर रोडवरती mg एवढा फोर्स देत असेल तर रोड कारला परत वरती काय देणार, रिॲक्शन. न्यूटनच्या थर्ड लॉ प्रमाणे एखादी वस्तू जर दुसऱ्या वस्तूवरती फोर्स देत असेल तर दुसरी वस्तू पहिल्यावरती इक्वल आणि अपोजिट फोर्स देणार. त्यालाच आपण म्हणतो नॉर्मल रिॲक्शन, म्हणजेच त्याला आपण म्हणणार आहे n. ठीक आहे. n म्हणजे कोण आहे, नॉर्मल रिॲक्शन. mg काय आहे, कारचं वेट जे कारनं दिले डाऊनवर्ड डायरेक्शन रोडवरती. ही इनर एज, ही आउटर एज, ही इनर एज, ही आउटर एज. कारचे टायर्स आणि रोड ह्यांच्या दरम्यान कोणता फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स. सो एकूण इथं किती फोर्सेस आहेत, 3 फोर्सेस आहेत. कारचं वजन जे रोडवरती पडाले डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये mg, रोडनं कारवरती दिलेले नॉर्मल रिॲक्शनवरती, आणि कारचे टायर्स आणखी रोड ह्यांच्यामध्ये असणारा फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. थर्ड डायग्राम बघा, हा रोड अजून प्लेन आहे ना, बघा हा रोड अजून काय आहे, प्लेन आहे. त्याला तुम्ही म्हणू शकताय प्लेन रोड, त्याला तुम्ही म्हणू शकताय हॉरिझॉन्टल रोड, किंवा अजून त्याला आपण बँक केलेलं नाही, म्हणजे त्याच्या आपण आउटर एज इनर एजपेक्षा अजून वरती उचललेलं नाही, म्हणजे अजून आपण त्याचं बँकिंग केलेलं नाही, म्हणून त्याला तुम्ही म्हणू शकताय अनबँक्ड रोड. ठीक आहे, अनबँक्ड रोड. ओके, बघूया. सो रोड जो असा होता, इनर एज आउटर एज, ही कर्व रोडची कापून घेतलेली पट्टी.
आता समजा आपण बँक केलं, आता बँक केलं म्हणजे काय करणार, आउटर एज अशी वरती असणार, तिरकी होणार ना, अशी तिरकी होणार, वरती उचलली जाणार, आणि इनर एज खालची असणार. सो ह्याच्यावरची कार पण आपल्याला आता तिरकी झालेली दिसेल, कार पण अशी तिरकी होईल. सो हा जो रोड आहे तो आता ही अर्थ सरफेस ना, आधीचा रोड हॉरिझॉन्टल रोड, अनबँक्ड रोड, तिथून आता रोड आता काय केलं, असं वरती उचलला गेला आहे. सो इथं अँगल तयार होणार, अँगल थिटा. आता हे जे फोर्सेस होते, वेट, नॉर्मल रिॲक्शन, फ्रिक्शनल फोर्स, हे असे होते का बघा. पहिला वेट असा होता mg डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, जरी रोड बँकडे केला, तिरका केला, तरी mg खालतीच असणार. नॉर्मल रिॲक्शन मगाशी वरती होती, इकडे अशी n, नॉर्मल रिॲक्शन मगाशी इकडे अशी वरती होती n, आता ती इकडे तिरकी गेली असेल n, कितीच्या अँगलनं, थिटा एवढ्या अँगलनंच, कारण तेवढ्या अँगलनं कार तिरकी झाली, तेवढ्याच अँगलनं n इथून इकडे शिफ्ट झाला असेल. मगाशी फ्रिक्शनल फोर्स असा होता इथे, आता तोच फ्रिक्शनल फोर्स असा तिरका इकडे खालती गेला असेल, कितीच्या अँगलनं, थिटा एवढ्या अँगलनं. सो हा आहे हा होता अनबँक्ड रोड, आणि हा आहे बँक्ड रोड, तिरका केलेला रोड. ठीक आहे. आता आपण ह्या 3 डायग्राममध्ये जे काही ॲरोज आहेत ना, हे ॲरोज जे काही फोर्सेस आहेत ते इकडे घेऊया. बघा, पहिला आपल्याला मिळाला असाला एक उभा ॲरो, खालती इकडे आहे mg, इकडे वरती कोण नाही, इथे ही कार घेऊया आपण, ही म्हणजे आपला हा डॉट, ही कार म्हणजे हे डॉट घेऊया. ठीक आहे. नॉर्मल रिॲक्शन इकडे आहे n, हे इकडचे ॲरोज आहेत बघा, इथं आहे थिटा. मग अशी फ्रिक्शनल फोर्स असा होता, तो फ्रिक्शनल फोर्स इकडे खालती गेला आहे f, इथं आहे थिटा. ठीक आहे. सो आपल्याला माहीत आहे की ह्या फोर्सेसचे काय तयार होणार आहेत, कंपोनंट्स तयार. जो कोणता फोर्स n, जो कोणता फोर्स f, n आणि f दोघं पण तिरके आहेत. आपण शिकलोय स्केलर्स वेक्टर्स चॅप्टरमध्ये की जे जे फोर्सेस काय असतील तिरके असतील, त्यांचे काय तयार होतात, कंपोनंट्स तयार होतात. मग ते n हा जो आहे तो इकडे तिरका आहे, n इकडे असा तिरका आहे, आणि त्याचा अँगल इथं आहे. सो इथला कंपोनंट कोणता असेल, n cos थिटा. मग राहिलेला हा दुसरा कोणता असतोय, n sin थिटा. हा f बघा इकडे खालती, f तिरका आहे, इथे अँगल थिटा आहे. सो अँगलच्या शेजारचा कोणता कंपोनंट असेल, f cos थिटा, आणि राहिलेला कोणता असेल, f sin थिटा. सो इथं mg आहे कारचं वेट, n आहे रोडनं कारवरती दिलेलं नॉर्मल रिॲक्शन, f आहे टायर्स आणखी रोड ह्यांच्यामधला फ्रिक्शनल फोर्स, थिटा हा जो थिटा आहे जेवढ्या अँगलनं रोडवरती उचलला आहे, हे आला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग, त्याला काय म्हणूया आपण, अँगल ऑफ बँकिंग. इकडे n जो तिरका झाला आहे त्याचे 2 कंपोनंट्स, n cos थिटा, n sin थिटा. हा जो f तिरका झाला आहे त्याचे 2 कंपोनंट्स, f sin थिटा आणखी f cos थिटा. आता आपल्याला जे काही इक्वेशन द्यायचं आहे ते ह्या चौथ्या डायग्रामवरून द्यायचं आहे, इम्पॉर्टंट डायग्राम आहे.